ठीक आहे. बरं, रक्तवाहिन्या सुरू करण्याच्या अगोदर लास्टच्याच लेक्चर मधले 1-2-3 पॉईंट परत मला इथं रिपीट करायचे. का? कारण की काही मुलांच्या माझ्याकडे डाऊट्स आलेले आहेत, ते कासव, मगर, सुसर या संदर्भात माझ्याकडे डाऊट्स आलेले, ते डाऊट्स मला इथं क्लिअर करायचे. बघा आता मी उभयचर प्राणी जे आहेत, उभयचर म्हणजे काय सांगितलेलं आहे, जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात, त्यांना काय म्हणतो आपण, उभयचर प्राणी असे म्हणतो. आणि मी त्याच्यामध्ये 2च उदाहरण लक्षात ठेवा असं सांगितले, बेडूक लक्षात ठेवा आणि सॅलॅमेंडर लक्षात ठेवा, हे 2च उदाहरण लक्षात ठेवा. आता उभयचर याचा अर्थ नीट समजून घ्या. जमिनीवर पण राहू शकतात, म्हणजेच श्वास घेऊ शकतात, आणि पाण्यामध्ये ज्या वेळेस जातात ते पाण्यात पण श्वास घेऊ शकतात, त्यांना काय म्हणायचं, उभयचर. म्हणजे बेडूक जर पाण्यात गेला तो 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, तो पूर्ण आयुष्य तिथं राहू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सेम तसंच सॅलॅमेंडर पाण्यात गेला, पाण्यात श्वासोच्छ्वास करतोय, तिथंच राहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण कासव असेल, मगर असेल, सुसर असेल, हे पाण्यात जातात, पण श्वास घेण्यासाठी त्यांना वरती यावं लागतं, हवेतच श्वास घेऊ शकतात, ते खाली जाऊन श्वास घेऊ शकत नाहीत. बरं, हा डाऊट आला होता माझ्याकडे पोरांचा, त्यामुळे मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे. हाच पॉइंट आपल्याला प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिक मध्ये बघायचं आहे. बघा, परत एकदा रिपीट करतो. सरीसृप म्हणजे सरपटणारे प्राणी, आणि कासव, मगर, सुसर हे प्राणी कशात जातात, सरीसृप वर्गात मोडतात, सरपटणाऱ्या प्राण्यात मोडतात. एवढा पॉईंट इथे लक्षात ठेवा. आणि याच्या खाली 2 अपवाद सांगायचे होते मला, ते अपवाद माझ्याकडनं सांगायचे राहून गेले लास्ट लेक्चर मध्ये. मगर ही सरीसृप वर्गात मोडते, पण आता सरीसृप म्हटल्यानंतर मगरीच्या हृदयाला कप्पे किती पाहिजे होते, 3 पाहिजे होते, पण 3 नाहीयेत, मग किती आहेत, 4. पाठ करायचंय, हिथच पॉईंट पाठ करायचा. मगरीच्या हृदयाला कप्पे किती, 4. आपल्या पण हृदयाला कप्पे किती आहेत, 4 आहेत. मगरीच्या हृदयाला पण कप्पे किती आहेत, 4 आहेत. एवढा पॉईंट लक्षात ठेवायचा. हा खूप वेळा विचारलाय प्रश्न, पोलीस भरतीला पण, एमपीएससीला पण. पुढं जलचर प्राणी जर म्हटलं ना आपण, तर जलचरच्या हृदयाला कप्पे किती सांगितलेत आपण, 2. पण त्याला पण एक अपवाद आहे. निळा देवमासा आणि डॉल्फिन या 2 माशांना त्यांच्या हृदयाला कप्पे किती असतात, तर 4 हृदयाला कप्पे असतात. बघा, 4. म्हणजे मगरीला पण 4 कप्पे असतात, सुसरीला पण 4 कप्पे असतात, निळा देवमासाला पण 4 कप्पे असतात, डॉल्फिनला पण 4 कप्पे असतात. 4 प्राणी सांगितले मी, मगर, सुसर, डॉल्फिन, निळा देवमासा. पण या 4 पैकी एकावरतीच रिपीट प्रश्न केलेला आहे, तो म्हणजे मगर. मगरीच्या हृदयाला कप्पे किती, तर 4. पाठ करायचे, मगरीच्या हृदयाला कप्पे किती, 4. बस, लास्ट लेक्चर मधला पॉईंट एवढा सांगायचा होता मला, तो मी इथं सांगितलेला आहे. आता ऍक्च्युअल मध्ये आजच्या लेक्चरला आपण इथं सुरुवात करूया, तो म्हणजेच काय, रक्तवाहिन्या. पुढचा टॉपिक म्हणजेच तो रक्तवाहिन्या आपण बघत आहे. आता बघा, तो रक्तवाहिन्या कसा बघितला. बघा, आपण जीवशास्त्र या विषयाला सुरुवात केली. त्यातला पहिला टॉपिक मानवी जीवशास्त्र, आणि मानवी जीवशास्त्रामध्ये आपल्याला 9 टॉपिकचा अभ्यास करायचा सांगितलं आपण. 9 मधला पहिला टॉपिक कुठला आहे, रक्ताभिसरण संस्था, तो आपण बघतोय. रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपल्याला 3 घटक बघायचे, हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त. त्यातलं हृदय टॉपिक आपला कंप्लीट झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रक्तवाहिन्या हा टॉपिक बघायचा आहे. आता रक्ताभिसरण संस्था म्हटलं तर आपण किती घटक बघतोय, 3 घटक बघतोय. कुठले कुठले, हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्त, या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला रक्ताभिसरण संस्था या टॉपिक मध्ये करावा लागतो. त्यातला हृदय चॅप्टर जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे, आणि आज आपल्याला रक्तवाहिन्या हा चॅप्टर बघायचा आहे. ठीक आहे. रक्तवाहिन्यांचे मुख्यतः प्रकार किती पडतात, तर तुम्ही हृदय चॅप्टर जर नीट बघितला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 नावं व्यवस्थित कळली असेल. आता फक्त 1 नाव त्याच्यात आपल्याला काय करायचंय, ऍड करायचंय. बघा, रक्तवाहिन्यांचे मुख्यतः प्रकार किती आहेत, 3 प्रकार पडतात. 3 प्रकार. मग 3 प्रकार कुठले कुठले, धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. केशवाहिन्या म्हणजेच काय, केसासारखं पातळ असतात, पूर्ण शरीरात असतात. या केशवाहिन्या पूर्ण शरीरात असणारे. समजा आता आपलं इथं बोट कापलं गेलं तर तिथे तुम्हाला रक्तवाहिनी दिसते का, की कापली, हे बघा इथं रक्तवाहिनी दिसते, मला कट झाली, त्यातनं रक्त बाहेर येते, अशी रक्तवाहिनी दिसते का, नाही. एकदम बारीक असतात त्या, डोळ्याला दिसत पण नाही, एवढ्या बारीक रक्तवाहिन्या असतात त्या. त्यालाच काय म्हणतो आपण, केशवाहिन्या. आणि रक्त तर बाहेर येते म्हणजे तिथं रक्तवाहिनी कट झालेली असणार, एवढं तर कळतंय आपल्याला. बरं, आता टॉपिक कडे येतो आपल्या.
धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. रक्तवाहिन्यांचे प्रकार किती पडतात? 3. धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. आता हा शिरा जो आहे, बरं, मराठी व्याकरणामध्ये आपण शीर आणि शीर या दोन गोष्टी बघतो बघा. शीरला पहिली व्हॅलेंटी जर दिली ना, नीट लक्ष द्या, शुद्ध शब्दामध्ये किंवा अर्थानुसार जर बघायला गेलं, शीरला शला जर पहिली व्हॅलेंटी दिली तर डोकं असं होतं बघा. शिरस्त्राण म्हणतो आपण. शिरस्त्राण म्हणजेच काय? धडापासून डोकं ज्यावेळेस कट केलं जातं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? शिरस्त्राण केलं, म्हणजे शिर कट केलं, म्हणजे डोकं कट केलं, म्हणजे याचा अर्थ होतो डोकं. आणि दुसरी व्हॅलेंटी ज्यावेळेस देतो ना आपण त्यावेळेस रक्तवाहिनी असा अर्थ होतो बघा. बरं, हा मराठीचा पाठ झाला, हे काही सायन्सचा पाठ नाहीये. हा तुम्ही मराठीमध्ये वाचलेलंच असेल, आणि नसेल जरी वाचलं तरी आपण सायन्स संपल्याच्या नंतर एक तर मराठी किंवा पॉलिटी दोन्हीपैकी एक विषय लगेच आपण सुरू करणार. जर समजा पॉलिटी केला तर नंतर परत मराठी चालू होईल, आणि मराठी जर चालू केला त्याच्यानंतर पॉलिटी हा विषय येईल. ठीक आहे, हा मराठीचा पाठ आहे, हे तर लोड घेऊ नका. लक्षात ठेवायचं असेल तेवढं पाठ फक्त लक्षात ठेवा. शीर मध्ये शला पहिली व्हॅलेंटी आली तर त्याचा अर्थ होतो डोकं, आणि दुसरी व्हॅलेंटी आली त्याचा अर्थ होतो रक्तवाहिनी. बस एवढा पाठ इथं लक्षात ठेवा. आता हे कुठे असतात बघा? धमन्यांचा पाठ आपण बघितलेला आहे. धमन्या कुठे असतात? संपूर्ण शरीरात असतात. हृदयाकडून ज्यावेळेस शरीराकडे रक्त जातं त्यावेळेस कोण घेऊन जात असतं? धमन्या घेऊन जात असतात. म्हणून शुद्ध रक्त त्याच्यामध्ये असतं. शुद्ध कुठलं रक्त असतं? शुद्ध. शुद्ध म्हणजेच कुठला वायू त्याच्यामध्ये असतो? ऑक्सिजन असतो. O2 हा त्याच्यामध्ये असतो. शुद्ध म्हटलं ना की ऑक्सिजन हाच पॉईंट घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेस हातापर्यंत रक्त आलं, हातातल्या पेशींना ऑक्सिजन दिला, आता रिटर्न घेऊन येताना कार्बन डायऑक्साईड घेऊन येणार आहे ते. इथं रिटर्न कोण घेऊन येतं? मग शिरा घेऊन येतं. शरीराकडून सगळं रक्त शरीराकडे आणण्याचं काम कोण करत असतं? शिरा करत असतात. मग आता शिरांमध्ये रक्त कसं असतं? मग अशुद्ध असतं. कुठलं रक्त असतं? अशुद्ध. आणि त्याच्यामध्ये कुठला वायू असतो? मग कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय? CO2. रिटर्न हृदयाकडून शरीराकडे रक्त पुरवठा असं जर म्हटलं तर उत्तर काय येणार? धमन्या. हृदयाकडून शरीराकडे म्हटलं तर काय? धमन्या. हृदयाकडून शरीराकडे म्हटलं तर काय? धमन्या. आणि शरीराकडून हृदयाकडे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय येणार तिथं? शिरा. शरीराकडून हृदयाकडे म्हटलं तर काय? शिरा. आता केशवाहिन्यांमध्ये रक्त कुठलं असतं? मग शुद्ध असतं का अशुद्ध असतं का दोन्ही प्रकारचं असतं? तुम्हीच विचार करून व्यवस्थित सांगा. शुद्ध रक्त असेल का अशुद्ध रक्त असेल का दोन्ही प्रकारचं रक्त असेल? कुठल्या प्रकारचं रक्त असेल इथं? तर दोन्ही प्रकारचं रक्त असतं बघा. आता कसं असतं एकदम थोडक्यात सांगतो बघा. मी काम करतो, पुढची डायग्राम घेतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बघा. आता इथं जास्त काही नाही दिलेलं, फक्त एक समजण्यासाठी इथं डायग्राम टाकलेली. ही पुढच्या पेजवर अजून एक डायग्राम टाकली मी. बघा इथं धमन्या दिसतात आपल्याला. ह्या ज्या दिसत आहेत या धमन्या आहेत, या शिरा आहेत, आणि इथं केशवाहिनी आहेत. म्हणजे रक्तवाहिन्यांचे प्रकार किती असतात? 3 प्रकार पडतात. हा पॉइंट मला इथं फक्त दाखवायचा होता. आता ऍक्च्युअल मध्ये इथं बघा, हृदयातून ज्यावेळेस रक्त संपूर्ण शरीरात जाते, समजा आता इथं लाल रक्तवाहिनी दिसतीये बघा आपल्याला. ही लाल रक्तवाहिनी काय करणार आहे? हातापर्यंत रक्त घेऊन येणार आहे. आता हातापर्यंत रक्त आलं म्हणजेच धमन्यांनी रक्त काय केलं? हातापर्यंत नेलं. आता इथं एक डायग्राम काढून दाखवतो मी तुम्हाला. इथं हृदय लिहितो आणि इथं पेशी लिहितो. पेशी, हातातली पेशी समजा, ही हातामध्ये पेशी आहे. त्या पेशीला कशाची गरज आहे? ऑक्सिजनची गरज आहे. पेशीला जगण्यासाठी, आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींना जगण्यासाठी कुठल्या वायूची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. कुठला वायू? ऑक्सिजन. मग आता हा ऑक्सिजन कोण पुरवतं? हृदयातील रक्त तिथपर्यंत नेऊन पोहोचवतं. आता हृदय जे आहे इथं धमनी लिहितो मी. धमनीद्वारे हे रक्त त्या पेशीपर्यंत जाणार आहे. आता ही धमनीच्या पुढे काय होणार? बारीक बारीक केशवाहिन्या तयार होणार. केशवाहिन्या असं का म्हटलंय? कारण की ते केसापेक्षा पण पातळ असतात. याचं एक बेस्ट उदाहरण सांगतो. ज्यावेळेस आपल्याला बोट कापलं जातं किंवा कुठेही कापलं जातं त्यावेळेस तुम्हाला असं दिसतं का की रक्तवाहिनीकडे झाली? मला दिसतंय इथं क्लिअर कट की असं 2 पाईप होते, ते पाईप तुटले आणि त्यातनं रक्त बाहेर येते. असं दिसतं का आपल्याला? अजिबात नाही दिसत. का नाही दिसत? कारण की त्या केशवाहिन्या तुटलेल्या असतात. केशवाहिन्या म्हणजेच काय? ते केसापेक्षा पण पातळ असतात, एकदम बारीक असतात. ते डोळ्याला पण दिसत नाहीत, एवढ्या बारीक असतात. त्यामुळे त्यातनं आपल्याला ते रक्त बाहेर येते असं दिसत नाही. म्हणजे रक्तवाहिन्यांमधून असं बाहेर येते ते दिसत नाही, पण रक्त बाहेर येते हे दिसतं आपल्याला व्यवस्थित. रक्त बाहेर येताना दिसतं.
मला यातून एवढंच पार्ट सांगायचं होता की केशवाहिन्या खूप बारीक असतात आणि पूर्ण शरीरात वसलेल्या असतात, संपूर्ण शरीरात. आता बघा परत एकदा रिपीट करतो. हृदयातून धमनीद्वारे रक्त काय पाठवलं, शरीराकडे शेवलेले. आता शुद्ध रक्त आहे. शुद्ध म्हणजेच काय, ऑक्सिजन घेऊन ते रक्त काय करते, पेशीपर्यंत चालले. आता पेशीपर्यंत जाता जाता तिथं शेवटी सगळ्यात एकदम बारीक बारीक केसासारख्या केशवाहिन्या तयार होतात. त्याच्या या केशवाहिन्या. आता या केशवाहिन्यांमध्ये रक्त कुठले, ऑक्सिजन आहे. कुठले, ऑक्सिजन. आता या पेशीला ऑक्सिजन आतमध्ये टाकला आणि त्या पेशीमध्ये ऑलरेडी कार्बन डायऑक्साईड तयार झालेला असतो. तो काय करतो, रक्त त्याच्याकडे घेतं. मग आता माघारी ज्यावेळेस केशवाहिन्या जातात त्यावेळेस इकडच्या केशवाहिन्यांमध्ये, या केशवाहिन्यांमध्ये कुठला वायू आला, कार्बन डायऑक्साईड, CO2. बरोबर. म्हणजे केशवाहिन्यांमध्ये हिथं पेशीकडे जाताना कुठला वायू आहे, ऑक्सिजन, आणि रिटर्न येताना कुठला वायू आहे, कार्बन डायऑक्साईड. आता या सगळ्या केशवाहिन्या एकत्र जमा होतात आणि काय तयार होती, शीर. काय तयार होती, शीर. आता शिरामध्ये कुठला वायू असतो मग, कार्बन डायऑक्साईड. आता इथं क्लिअर कट कळलं असेल तुम्हाला. इथं हृदय दाखवले आपण. या हृदयाकडून पेशीकडे जाताना ऑक्सिजन असतो आणि पेशीकडून हृदयाकडे येताना त्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. बस एवढा कन्सेप्टचा पार्ट होता. समजला असेल अशी अपेक्षा करतो, आणि नसेल समजला तरी परत एकदा एकदम शॉर्ट मध्ये रिपीट करतो. बघा आता बघा, हृदयाकडून हातापर्यंत रक्त जाते. ते घेऊन जाण्याचं काम कोण करत असतं, धमन्या करत असतात. धमन्या. त्या धमन्या रक्त नेताना बरोबर काय घेऊन जातात, ऑक्सिजन घेऊन जातात. म्हणजे त्या रक्तामध्ये काय असतो, ऑक्सिजन असतो. ऑक्सिजन आहे याचा अर्थ त्याला काय झाला, ते रक्त शुद्ध आहे. रक्तामध्ये ऑक्सिजन आहे याचा अर्थ काय झाला, रक्त शुद्ध आहे. आणि ज्यावेळेस रिटर्न येताना त्या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो त्यावेळेस त्याला काय म्हणणार आपण, अशुद्ध रक्त असं म्हणणार आहे. आता या केशवाहिन्या त्या पेशीपर्यंत गेल्या. त्या पेशीला ऑक्सिजन दिला आणि पेशीतनं कार्बन डायऑक्साईड काढून घेतला. म्हणजे या हातातल्या पेशी असतील किंवा पायातल्या, संपूर्ण शरीरातल्या पेशी. आता रिटर्न येताना त्या केशवाहिन्यांमार्फत तो कार्बन डायऑक्साईड रिटर्न घेतला जातो आणि माघारी हृदयापर्यंत पाठवला जातो. आता त्या सगळ्या केशवाहिन्या एकत्र येतात आणि एकच रक्तवाहिनी तयार करतात. त्या रक्तवाहिनीला काय म्हणतो आपण, शीर असं म्हणतो. शिरांमध्ये रक्त कुठलं असतं, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं. म्हणजेच कसं, अशुद्ध रक्त असतं. बरे समजायला तुम्हाला थोडंसं किचकट जरी वाटत असलं तरी प्रश्न एकदम बेसिक लेवलचे विचारतात बघा याच्यावरती. ज्यावेळेस आपण हा टॉपिक ज्यावेळेस संपल ना, हृदय संपलाय आपला, रक्तवाहिन्या या व्हिडिओमध्ये संपल, आणि पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रक्त हा चॅप्टर बघल. हे तिन्ही पॉईंट ज्यावेळेस होतील ना, सगळे आलेले प्रश्न आपण सोडून घेणार आहे. त्यावेळेस तुम्ही सोडून बघा आणि प्रश्न सुटतात का बघा. आणि जर प्रश्न सगळे सुटत असतील तुम्हाला तर हे लेक्चर घेण्याचं माझं सार्थक झालं असं मी त्या ठिकाणी म्हणलं बघा. आणि 100% प्रश्न सुटणार, अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित लेक्चर बघा फक्त एका ठिकाणी बसून. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट बघू. पुढची अजून एक डायग्राम बघू आपण. त्याच्यामध्ये आपल्याला धमन्या आणि शिरा यांच्यातला बेसिक फरक इथं बघायचा आहे. इथं दिसत असतील बघा तुम्हाला, या काय आहेत, धमन्या, आणि या ठिकाणी काय आहेत, शिरा. आता आणि मध्ये काय आहेत, या ठिकाणी केशवाहिन्या. म्हणजे धमन्यांमधून रक्त इकडून असं या प्रकारे जाणार. इथं समजा पेशी मी कन्सिडर केलं, पेशीमध्ये ऑक्सिजन टाकला आणि कार्बन डायऑक्साईड काढून घेतला, आणि रिटर्न येताना परत केशवाहिन्या ते कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त घेणार आणि शिरांमार्फत ते हृदयापर्यंत आणणार. म्हणजे असा इथं ब्लड फ्लो या ठिकाणी झाला. ठीक आहे. आता धमन्या आणि शिरा यांच्यातले एकदम बेसिक फरक 4-5 लाईन मध्ये आपण इथं बघूयात. धमन्या ज्या आहेत, या धमन्यांची जाडी बघा. ही जी भित्तिका आहे, या भित्तिकेची जाडी बघा इथं किती आहे. इथं ही एवढी जाडी दिसते आपल्याला, आणि शिरांची जाडी बघा किती दिसते, शिरा एवढी. आता बघा धमन्या ज्या दिसतात तुम्हाला इथं जाड दिसत आहेत, म्हणजे धमन्यांमध्ये शुद्ध रक्त असतं, आणि धमन्या ज्या दिसतात त्या आपल्याला कशा दिसतात, जाड दिसतात एकदम अशा. आणि शिरा ज्या आहेत ते एकदम पातळ दिसतात. शिरा कशा आहेत, एकदम पातळ. इथं मी फक्त जाड आणि इथं पातळ एवढंच पॉईंट लिहितो. धमन्या कशा असतात, जाड, आणि शिरा कशा असतात, पातळ. आता नीट बघा, इथं धमन्या जर जाड असतील तर इथली आतली पोकळी जी आहे, जिथून रक्तप्रवाह होणार आहे, ती पोकळी कशी असणार आहे, पोकळी कमी असणार आहे. मग पोकळी कमी असणार, ही पोकळी जी आहे पोकळी कमी असणार,
आणि इकडं जर बघितलं आपण, या शिरा ज्या आहेत त्या पातळ आहेत, म्हणून आतली पोकळी जी आहे ही पोकळी कशी असणार, मोठी असणार. पोकळी मोठी किंवा जास्त, पोकळी कशी असणार आहे, जास्त असणार आहे. आता बघा तुम्ही, जर ही पोकळी कमी असेल, ही पोकळी जर कमी असेल तर आतून जो रक्त जाणार आहे त्याचा ब्लड प्रेशर जास्त असणार का कमी असणार. याचे उदाहरण समजण्यासाठी बघा, ते आपण वॉशिंग सेंटरला जातो ना, वॉशिंग सेंटरच्या गाड्या ज्या असतात, ज्या पाईपने धुतल्या जातात, तो पाईप मोठा असतो आणि जिथं एंड होतो, ज्यातनं पाईप पाणी बाहेर येतं, त्याचं तोंड कसं असतं, एकदम बारीक असतं. म्हणजे ती पोकळी कशी असते, एकदम बारीक असतं. म्हणजे पोकळी जर बारीक असेल तर ते पाणी कसं स्पीडने बाहेर येतं आणि गाडी धुतली जाते, बरोबर आहे का. म्हणजे पोकळी जर कमी असेल तर ब्लड प्रेशर पण काय असणार, इथं जास्त असणार. म्हणजे बीपी लिहितो मी फक्त, ब्लड प्रेशर कसं असणार, जास्त. आणि पोकळी जर वाढवली, म्हणजे या ठिकाणी शिरांची पोकळी कशी आहे, वाढलेली आहे. मग पोकळी जर वाढलेली असेल तर ब्लड प्रेशर कसं असेल, या ठिकाणी कमी असणार, ब्लड प्रेशर कमी असणार आहे. आता बघा, इथं ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर रक्त पुढे चालले, एकदम स्पीडने पुढे चालले, ते परत माघारी येऊ शकतं का, नाही येऊ शकत. परत माघारी येऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी झडपांची गरज नसते आणि झडपा नसतात. म्हणजे झडपा जो आहेत या ठिकाणी नसतात, म्हणजे धमन्यांना झडपा नसतात. पण शिरा जर बघितल्या, शिरांमध्ये रक्त एकदम स्लो चालले. जर पायापासून हृदयापर्यंत रक्त येत असेल असं वरच्या साईडला, तर ते परत ग्रॅव्हिटीने खाली जाऊ शकतं, म्हणून त्या ठिकाणी झडपा असतात. म्हणजे एकदा रक्त वरती गेलं, इथं बघा, इथं क्लिअर कट ह्याच डायग्राम मध्ये वॉल लिहिलेलं आहे बघा. इथं वॉल म्हणजेच काय, झडपा. म्हणजे ते टायर ट्यूब असते आपली सायकलची, त्याच्यामध्ये आपण हवा भरतो, त्याच्यात पण वॉल असतो. तो वॉल काय करतो, हवा बाहेर येऊ नये म्हणून काम करतो. सेम त्याच प्रकारे या झडपा कुठं असतात, शिरांमध्ये झडपा असतात, धामण्यांमध्ये झडपा नसतात. पण लक्षात ठेवा, इथं या साईडला काय असणारे झडपा असतात. ठीक आहे, एवढा बेसिक पॉईंट आहे बघा. याच्यामध्ये 4 पॉईंट सांगितले. थोडासा समजायला किचकट गेला असेल असं वाटतंय मला. मी पहिल्यापासून तेच सांगत आलेले की हा एकच चॅप्टर कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी थोडासा अवघड आहे, किचकट आहे. आता आपल्या टॉपिक कडे येऊयात. बघा, धमन्या ज्या आहेत, धमन्यांमध्ये रक्त कसं आहे, धमन्यांमध्ये बरे काम करतो मी. पुढं सेम हाच पॉईंट मी परत एकदा लिहिलेला आहे, तिथं हा पॉईंट परत क्लिअर करतो. बघा, धमन्या ज्या आहेत, धमन्यांमध्ये रक्त कुठलं असतं, शुद्ध रक्त असतं. शुद्ध रक्त म्हणजेच काय असणार, त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा घटक असणार आहे. धमन्यांमध्ये रक्त प्रवाह कसा असतो, हृदयाकडून शरीराकडे ज्यावेळेस रक्त जात असतं ते कोण घेऊन जात असतं, धमन्या. म्हणजे रक्त प्रवाह कसा असणार आहे, हृदयाकडून शरीराकडे. धमन्यांची भित्तिका जी आहे, ती भित्तिका कशी असते सांगितलं आपण, जाड असते. भित्तिका जाड असते, त्यामुळे आतली पोकळी जी आहे ती कशी असणार, एकदम कमी असणारी. पोकळी कमी असते. आणि पोकळी जर कमी असेल तर इथं वॉशिंग सेंटरच्या पाईपचं उदाहरण लक्षात घ्या. पोकळी जर कमी असेल तर ब्लड प्रेशर, त्या पाण्याचा प्रेशर तिथं वाढत असतो वॉशिंग सेंटरमध्ये. इथं ब्लड प्रेशर काय होणार, एकदम वाढणार. म्हणजे ब्लड प्रेशर एकदम वाढतो, म्हणजे जास्त असतो. धमन्यांवरती ब्लड प्रेशर जास्त असतो. आणि ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर रक्त माघारी येऊ शकतं का, नाही येऊ शकत. आणि रक्त माघारी येऊ शकत नाही, म्हणून झडपांची गरज नसते आणि त्यामुळे झडपा नसतात. झडपा असतात का या ठिकाणी, नसतात. झडपा नाहीयेत या ठिकाणी. ठीक आहे, धमन्या पार्ट सांगितला, परत एकदा लास्ट रिपीट करतो. धमन्यांमध्ये रक्त कसं असतं, शुद्ध म्हणजेच काय, ऑक्सिजन. रक्त प्रवाहाकडून कुठे, हृदयाकडून शरीराकडे. भित्तिका कशी असते, जाड. भित्तिका जाड आहे म्हणून आतली पोकळी कशी, कमी. आतली पोकळी कमी आहे म्हणून ब्लड प्रेशर कसा, जास्त. मग ब्लड प्रेशर जर जास्त असेल तर रक्त माघारी येऊ शकतं का, नाही येऊ शकत. म्हणून रक्त माघारी येत नाहीये, म्हणून झडपांची पण गरज नसते आणि झडपा नसतात. ठीक आहे, धमन्या पार्ट या ठिकाणी आपला क्लिअर झाला. आता या साईडला येऊयात शिरा. शिरांमध्ये रक्त कुठलं असतं, अशुद्ध म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असतं. कुठलं रक्त असणार आहे, कार्बन डायऑक्साईड युक्त. आता शिरा ज्या आहेत त्या शरीराकडून रक्त कुठे घेऊन येतात, हृदयापर्यंत घेऊन येतात. शरीराकडून हृदयापर्यंत रक्त आणण्याचं काम कोण करत असतं, शिरा. आता शिरा ज्या आहेत, शिरांची भित्तिका जी आहे ती भित्तिका कशी असते सांगितलं आपण,
पातळ असते. भित्तिका कशी असणार? एकदम पातळ असते. भित्तिका जर पातळ असेल तर आतली पोकळी जी आहे ती पोकळी कशी असणार आहे? जास्त. पोकळी त्या ठिकाणी जास्त असणार आहे. आतमधली पोकळी जी आहे ती जास्त असणार आहे. आता पोकळी जर जास्त असेल तर रक्त हळूहळू पुढे जाणार आहे. हळूहळू पुढे जाणार म्हणजेच काय? ब्लड प्रेशर कमी असणार. ब्लड प्रेशर जर कमी असेल, ब्लड प्रेशर आता पायापासून रक्त हृदयापर्यंत येत असेल आणि ब्लड प्रेशर जर कमी असेल तर ते रक्त पुन्हा खाली जाऊ शकतं. आणि ते खाली जाऊ नये म्हणून कोण काम करतं? झडपा. म्हणजेच शिरांमध्ये झडपा असतात. शिरांमध्ये झडपा असतात. शिरांचा पाठ परत एकदा फास्ट मध्ये कंप्लीट करू. शिरांमध्ये रक्त कुठलं असतं? अशुद्ध. अशुद्ध म्हणजेच काय? कार्बन डायऑक्साईड असतं त्याच्यामध्ये. शिरांचा रक्त प्रवाह कुठून कुठे होतं? शरीराकडून हृदयाकडे. शिरांची भित्तिका जी असते ती कशी असते? एकदम पातळ असते. भित्तिका पातळ म्हणून आतली पोकळी कशी असणार? जास्त. पोकळी जास्त असणार. पोकळी जर जास्त असेल तर रक्त प्रवाह कसा असणार? हळूहळू होणार. म्हणजे ब्लड प्रेशर कमी असणार. ब्लड प्रेशर जर कमी असेल तर रक्त माघारी येऊ शकतं. म्हणजे पायातून रक्त वरती येताना ते परत खाली जाऊ शकतं. आणि ते खाली जाऊ नये म्हणून कोण काम करतं? वॉल्व म्हणजे झडपा काम करतात. म्हणजेच शिरांमध्ये झडपा असतात, धमन्यांमध्ये झडपा नसतात. ठीक आहे, एवढा पार्ट क्लिअर झाला असेल. आता 2 रक्तवाहिन्या बघितल्या आपण. तर तिसऱ्या रक्तवाहिन्यांचा प्रकार बघायचा आहे. रक्तवाहिन्याचा तिसरा प्रकार म्हणजेच काय? केशवाहिन्या. इथं बघा धमन्या दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी शिरा दिसत आहेत आणि मध्ये काय दिसतंय आपल्याला? इथं केशवाहिन्या. केशवाहिन्या केसांपेक्षा पातळ असतात म्हणून नाव काय पडले त्याला? केशवाहिन्या. आता बघा इथं धमन्या आणि शिरा यांना जोडण्याचं काम कोणी केलं? धमन्या आणि शिरा यांना जोडण्याचं काम कोण करते? केशवाहिन्या करतायत. बरोबर. इथं जर मी पेशी कन्सिडर केली, हातातली पेशी असं कन्सिडर केली तर धमन्यांद्वारे हृदयाकडून त्या पेशीपर्यंत रक्त घेऊन गेली आणि तिथं रक्त आणि ती पेशी त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची अदलाबदल केली. म्हणजेच पेशी आणि रक्त यांच्यामधली देवाणघेवाण जी आहे ती कुणामुळे शक्य होती? केशवाहिन्यांमुळे होती. ठीक आहे, थोडस जड जात असेल हे विचारत नाही, फक्त समजण्यासाठी सांगतोय. आपल्या शरीराचा पार्ट आहे हा, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटते, म्हणून मी फक्त इथं सांगतोय हा पॉईंट. हे विचारलेलं नाहीये. हे केशवाहिन्यांवरती आतापर्यंत एक पण प्रश्न विचारलेला नाहीये. ठीक आहे, एवढा पार्ट इथं क्लिअर झाला असेल. 2 पॉईंट लक्षात ठेवा फक्त इथं. धमन्या शिरा यांना जोडण्याचं काम कोण करतं? केशवाहिन्या. आणि या केशवाहिन्यांमुळे काय होतं? रक्त आणि पेशी यांच्यामधली देवाणघेवाण होते. बस एवढे 2 पॉईंट जरी लक्षात राहिले ना केशवाहिन्यांमध्ये तरी बस आहे. ठीक आहे, आता केशवाहिन्यांचे ऍक्च्युअल मध्ये पॉइंट्स बघू काय काय. यांचा आकार कसा असतो? केसांपेक्षा पण पातळ असतो. आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची अदलाबदल पेशीत होते. पेशी आणि रक्त यांच्यामध्ये त्या वायूंची अदलाबदल होते. हे कोणामुळे होते? केशवाहिन्यांमुळे ते होत असतं. म्हणजेच रक्त आणि पेशी यांच्यामधील होणारी देवाणघेवाण कुणामार्फत झालेली आहे? केशवाहिन्यांमार्फत झालेली आहे. ठीक आहे, धमनी आणि शिरा यांना जोडण्याचं काम कोण करत असतं? केशवाहिन्या करत असतात. एवढेच पार्ट होते. रक्तवाहिन्या चॅप्टरचा कन्सेप्टचा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. आता याच्यावरची 1 लाइनर्स IMP पॉइंट्स बघायचे आपल्याला, जे याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आता बघा रक्तवाहिन्यांमधील अडथळे नीट लक्षपूर्वक आहे का? आपल्या शरीराचा पार्ट आहे, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यांनाच माहिती असणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. बघा रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात? सोडियम. MPSC ला पण विचारलाय. मी MPSC का उल्लेख करतो ते पॉईंट सांगतो. बघा MPSC ला जे 1 लाइनर प्रश्न विचारलेले असतात ना जुन्या काळी, म्हणजे 1 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी, ते आहे तसे प्रश्न पोलीस भरतीला कॉपी पेस्ट करतात. आता सोडियम हा प्रश्न MPSC ला पहिल्यांदा विचारला, त्याच्यानंतर तो पोलीस भरतीला कॉपी करायला स्टार्ट केली. आणि पोलीस भरतीला एकदा आला ना मग तो सारखा सारखा पुढे येत राहतो. बघा रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात? सोडियमचा वापर करतात. आता हे काय असतं हे डायग्राम बघून तुम्हाला व्यवस्थित समजेल. बघा आता ही रक्तवाहिनी आहे. तुम्ही जर तेलकट तुपकट पदार्थ, मैदायुक्त पदार्थ, पिझ्झा, बर्गर हे असलं काय तुम्ही जर खात असाल ना सारखं, तर तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये इथं असा एक थर साठायला स्टार्ट होतो.
या थर जो आहे याला प्लॅक असं म्हणतात इंग्लिशमध्ये, विचारणार नाहीयेत. प्लॅक म्हणजे काय असं काही विचारणार नाहीयेत तुम्हाला. हा थर जो आहे हा वाढत जातो असा. आता हा वाढत जर गेला, आता त्या रक्तवाहिन्यांमध्ये काय टाकलं जातं, सोडियमचं एक इंजेक्शन टाकलं जातं. आणि सोडियमचं इंजेक्शन टाकल्याच्या नंतर आता एक्सरे जसं काढतो आपण, एक्सरे मध्ये कशी दिसतात आपल्याला, हाडे दिसतात, हाडे व्यवस्थित दिसतात. मग सेम त्याच प्रकारे रक्तवाहिन्यांमधून तो रक्त कसं प्रवाह होतोय. आता समजा याच रक्तवाहिन्याची सोडियम टाकलं आणि सोडियम टाकल्याच्या नंतर त्या रक्तवाहिन्याची एक्सरे काढला. एक्सरे नाही काढत ऍक्च्युली, त्यांची काहीतरी वेगळी प्रोसेस असेल, MRI वगैरे करत असतील. मग ते MRI मशीनला त्या रक्ताची इमेज दिसणार, ते रक्त फ्लो कसं होते ते दिसणार. इथून सरळ 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 चाललं होतं, रक्तवाहिनी दिसत नाहीये त्याच्यात काय दिसते, रक्तप्रवाह दिसतोय. आणि मध्येच काय झालं, ते रक्त नॅरो झालं असं, आणि इथनं परत ते सरळ 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 जायला लागलं. या प्रतिकृतीवरून काय जाणवलं आपल्याला, की इथं काहीतरी काय झालेले ब्लॉकेज तयार झालेले आहेत असं समजतं आपल्याला. बस हा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीला. रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात, सोडियमचा वापर करतात. पाठच झालं पाहिजे, इथंच पाठ करून टाका. रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात, सोडियमचा वापर करतात. बस ते कसा करतात ते एक्सप्लेन केलं मी खाली, त्यातलं काहीही विचारणार नाहीयेत, फक्त सोडियम हा एवढा पार्ट इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट बघा, मानवी शरीरात रक्तवाहिन्या सगळ्या बाहेर काढल्या आणि त्यांची जर लांबी मोजली आपण तर ती किती भरती, 97,000 किलोमीटर. तर तुम्ही नेटवर सर्च केलं ना, 1,00,000 किलोमीटर, 1,10,000 किलोमीटर, 1,20,000 किलोमीटर, 1,50,000 किलोमीटर अशी उत्तर नेटवर भेटतात. पण पोलीस भरतीला कमीत कमी 10 वेळा प्रश्न विचारला असेल हा, आणि प्रत्येक वेळी उत्तर काय देतात, 97,000 किलोमीटर. का दिलं 97च, वेगळं का देत नाही, कारण की पोलीस MPSC ला प्रश्न विचारलाय आणि MPSC ला त्यांनी MPSC मध्ये हे उत्तर 97,000 किलोमीटर दिलं, आणि तोच प्रश्न आहे तसा पोलीस भरतीला कॉपी करतात. 97,000च उत्तर लिहिताना 97,000च लिहायचे. प्रत्येकाच्या शरीरात ते कमी जास्त असणार आहे आकडा. मग ते काय मान आहे, माझं शरीर थोडंसं बारक आहे, माझ्या शरीरामध्ये 80,000 असतील, मी 80,000 उत्तर लिहिलं, असा काही विचार करू नका. 97,000 MPSC ला उत्तर दिले, त्यामुळे पोलीस भरतीला पण 97,000च देतात. आणि तो 97,000 हाच आकडा आपल्याला इथं काय करायचंय, पाठ करायचंय. लक्षात ठेवा, हे दोन्ही प्रश्न विचारलेले लक्षात ठेवायचे, सोडियम आणि 97,000 किलोमीटर. पुढचा पॉइंट बघा. आता 97,000चा एक मी रेफरन्स काढलाय बघा इथं. जर विषुववृत्त जर घेतलं ना आपण पृथ्वीचं, विषुववृत्त म्हणजे पृथ्वीच्या मधोमध आपण एक सर्कल जर मारला, पूर्ण सर्कल असा, तर तो 40,000 किलोमीटर भरतो. किती, 40,000 किलोमीटर. म्हणजे एक रक्तवाहिनी काढली, आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या बाहेर काढल्या आणि त्यांची सरळ एक धागा तयार केला, एक दोरी तयार केली, तर ती दोरी किती लांबपर्यंत जाईल पृथ्वीपासून, म्हणजे भारतापासून जर चेक केलं आपण, पुण्यापासून जर चेक केलं तर ते जम्मू काश्मीर वगैरे कुठपर्यंत जाईल, तर पृथ्वीला एक पूर्ण चक्कर कंप्लीट होईल, दुसरा पण होईल आणि तिसरा अर्धा होईल, म्हणजे 2.5 चक्कर कंप्लीट होतील. बघा, पृथ्वीला एक प्रदक्षिणा जर मारायची असेल तर ती प्रदक्षिणा किती आहे, 40,000 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे पृथ्वीची एक प्रदक्षिणा गोल. आणि आपल्या शरीरात किती रक्तवाहिन्या, 97,000 किलोमीटर. 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. मी याला एक कॅल्क्युलेशन करण्यासाठी 97 मी 100 करतो फक्त, परत इथे 1 शून्य गेला, ह्याचं उत्तर काय येणार, 2.5. हे काय 2.5 विचारणार नाहीयेत, फक्त एक समजण्यासाठी सांगितलेले. एवढ्या रक्तवाहिन्या एकाच मानवाच्या शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, माझ्या शरीरामध्ये एवढ्या रक्तवाहिन्या, त्या का वाढले, कारण की केशवाहिन्या खूप असतात आणि त्यांचीच लांबी सगळ्यात जास्त आहे. कुणाची लांबी जास्त आहे, सगळ्यात जास्त केशवाहिन्यांची लांबी खूप जास्त आहे. खूप साऱ्या केशवाहिन्या आपल्या शरीरामध्ये, पार वरच्या डोक्याच्या केसापासून, म्हणजे केसाच्या मुळापासून त्या खालच्या अंगठ्यापर्यंत सगळीकडे केशवाहिन्या वसलेल्या असतात आपल्या इथं. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा, 97,000 पाठ करायचा आपल्याला आकडा विचारलेला आहे. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात, एन्जिओलॉजी. काय म्हणतात, एन्जिओलॉजी. आणि रक्तवाहिन्यांची जर शस्त्रक्रिया केली ना तर त्याला म्हणतात एन्जिओप्लास्टी. काय म्हणतात, एन्जिओप्लास्टी. हा प्रश्न विचारलेला आहे. रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात, एन्जिओप्लास्टी. परत एकदा रिपीट करतो,
लॉजी शब्द जिथं येणार त्याला म्हणायचं अभ्यासशास्त्र. लॉजी आलंय, एनजीओ म्हणजेच रक्तवाहिन्या आणि लॉजी म्हणजेच अभ्यासशास्त्र. म्हणजेच काय झाला अर्थ मग त्याचा, रक्तवाहिन्यांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणणार, एनजिओलॉजी. आता सेम तसंच एनजीओ म्हणजेच काय, रक्तवाहिन्या, आणि प्लास्टी म्हणजेच काय, शस्त्रक्रिया. म्हणजे रक्तवाहिन्यांची जर शस्त्रक्रिया केली तर त्याला काय म्हणणार आपण, एनजिओप्लास्टी. आणि एनजिओप्लास्टी, बरं एनजिओप्लास्टी काय असते ते पहिलं समजून घेऊ. आता बघा रक्तवाहिन्यात, त्या रक्तवाहिन्यांमध्ये तुम्ही मगाशी जर सांगितलं बर्गर, पिझ्झा असेल, कोल्ड ड्रिंक्स असतील, मैदा असेल खूप सारा, किंवा खूप सारे गोड पदार्थ कंटिन्यू, आणि सगळ्यात महत्वाचं खूप सारे तेलकट तुपकट पदार्थ जर तुम्ही खात असाल तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये असा एक थर साठत जातो, एक कोलेस्ट्रॉलचा म्हणा किंवा मेदाचा तो थर साठत जातो. आणि त्या थरामुळे काय होतं, रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला स्टार्ट होती. आणि हे जर कम्प्लीट ब्लॉक झालं ना तर रक्तप्रवाह स्टॉप होतो आणि त्याच वेळेस अटॅक येतो, जागेवर माणूस पडतो, लगेच हॉस्पिटलमध्ये नाही नेलं तर तिथल्या तिथं तो माणूस जाऊ शकतो. बघा ठीक आहे. आता बघा इथं ब्लॉकेज तयार झाला. हा ब्लॉकेज समजण्यासाठी काय वापरतात, सोडियम वापरतात. मगाशी मी सांगितलं तुम्हाला ब्लॉकेज समजण्यासाठी काय वापरतात, अडथळे समजण्यासाठी तर सोडियम वापरतात. आता ऑपरेशन करताना काय करतात बघा, आपल्या शरीरात पायाची इथली जी रक्तवाहिनी आहे ना, मी डायग्राम टाकली आहे का ती, एकच मिनिटं दाखवतो तुम्हाला कसं करतात ते, म्हणजे किती भयानक असतं ते तुम्हाला व्यवस्थित समजेल ते. हा इथं बघा, ही जी रक्तवाहिनी आहे ना इथं पायाच्या इथं बगल काखेपाशी, या ठिकाणी ही रक्तवाहिनी तोडतात, म्हणजे कापतात थोडीशी, आणि तिथने एक वायर पाठवतात. शक्यतो ब्लॉकेज याच एरियामध्ये होत असतात बघा, हृदयाच्या जवळच कुठेतरी ते ब्लॉकेज तयार होत असतात. मग तिथं जर होत असतील तर अशा वेळेस इथने एक वायर पाठवतात. या वायर पासून ती वायर त्या ब्लॉकेज पर्यंत जाती. आता त्या ब्लॉकेज पर्यंत गेल्यानंतर तिथं काय करतात, एक स्प्रिंग बसवतात आणि ती स्प्रिंग फुगवतात, म्हणजे तो ब्लॉकेज काय होतो, साईडला सरकतो. आता आपण त्या मगच्या डायग्रामकडे येऊ परत. आता ही डायग्राम बघत होतो आपण. आता बघा इथं ब्लॉकेज तयार झाला हा. आता या ब्लॉकेज मध्ये ती वायर टाकली म्हटलं मी तुम्हाला, आणि त्या वायर सोबत काय असतंय, आता समजा ही वायर असेल ना, या वायरला एक काय असतो, असा एक फुगा असतो ज्याच्यामध्ये हवा भरलेली नसते, मोकळा फुगा सोडलेला असतो. आणि तो फुगा सोडल्याच्या नंतर त्या फुग्याच्या भोवती एक स्प्रिंग असते, आणि त्या ब्लॉकेज पर्यंत पोहोचला ना तो फुगा की मग काय करतात, त्या फुग्यामध्ये हवा भरतात, मग तो फुगा फुगतो. असा त्या फुग्याला बलून असं म्हणतात. तो एक बलून जवळपास 40-45 हजार रुपयाला एक बलून होता. मध्ये 1-1.5 वर्षापूर्वी त्याची प्राइस केंद्र सरकारने कमी करायला सांगितली सगळ्यांना. आता तो बलून काय होतो, फुगतो. मग तो फुगल्यामुळे काय होतं, इथं तुम्हाला दिसत असेल बघा, तो बलून टाकलेला आहे आणि त्याच्या भोवती काय इथं स्प्रिंग पण दिसते आपल्याला. तो बलून जर फुगला ना की मग ती स्प्रिंग काय होती, ताणली जाते. मग ती स्प्रिंग इथं काय दिसते तुम्हाला बघा, ताणली जाते. मग तो बलून आणि ती वायर परत काय केली जाते, काढून टाकली जाते. याला काय म्हणतात, एनजिओप्लास्टी. ही जी स्प्रिंग आहे या स्प्रिंगला स्टेंट असं म्हणतात बघा, स्टेंट. ही स्टेंट जी आहे ती व्यवस्थित काम करावी आणि रक्तप्रवाह जो आहे तो एकदम पातळ राहावा, तो सुरळीत परत पुढे जावा, त्यासाठी तिथल्या तिथं त्याच दिवसापासून लगेच एक गोळी चालू केली जाते. त्या गोळीचं नाव आहे ऍस्पिरिन. कुठली गोळी आहे, ऍस्पिरिन. आणि ऍस्पिरिन वरती आता 2022 मध्ये का 23 मध्ये ज्या पोलीस भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, एनजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर कोणती गोळी खातात. 3-4 ठिकाणी प्रश्न विचारलेले आहे. तर कुठली गोळी खातात, ऍस्पिरिन. ही ऍस्पिरिन जी गोळी आहे ना, ही 750 रुपयाला 30 गोळ्या, म्हणजे एका महिन्याला 750 रुपये फिक्स तुमची जाणार अशी. म्हणजे त्या गोळीची पण रेंज किंवा प्राइस जास्त होती. केंद्र सरकारने त्याला पण कमी करायला सांगितलं. बऱ्याच कंपन्यांनी त्याची प्राइस काय केलेली आता, कमी केलेली आहे. ठीक आहे. बघा ऍस्पिरिन हिथं कंपनी जी आहे ही एस रावा काहीतरी कंपनी असेल, ती S+ रावा. कंपन्या खूप साऱ्या वेगवेगळ्या असतील, गोळीचं नाव तेच राहणार आहे. कंपनी चेंज झाली तरी गोळीचं नाव तेच राहणार आहे. 750 आधी प्राइस होती, आता बऱ्यापैकी कमी झालेली असेल बघा. पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न परत एकदा इथं रिपीट करतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात, सोडियमचा वापर करतात. रक्तवाहिन्यांची एकूण लांबी किती सांगितली आपण, 97,000 किलोमीटर. रक्तवाहिन्यांच्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात, एंजिओप्लास्टी. आणि
एंजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर म्हणजे रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया केली, त्याच्यानंतर रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा, पातळ राहावा आणि ती स्टेंट जी आहे, स्प्रिंग जी आहे ती व्यवस्थित काम करावी म्हणून कुठलं औषध दिलं जातं? ऍस्पिरिन. हे 4 प्रश्न या पहिल्या 5 पॉइंट वरती विचारलेले आहेत. 6वा पॉइंट बघू. रक्तदाब मोजण्यासाठी किंवा ब्लड प्रेशर मोजण्यासाठी काय वापरतात? स्फिग्मोमॅनोमीटर. उच्चार थोडासा अवघड आहे ना. स्फिग्मोमॅनोमीटर. काय म्हणणार? स्फिग्मोमॅनोमीटर. ते दवाखान्यात गेल्यानंतर इथं नाही का काहीतरी लावत बघा, असा पट्टा लावतात आणि ते फुसफुस फुसफुस फुस हवा भरणार आणि मग ते वरती पारा जातो, मग ते 120, 130, 140, 150 आणि खालचा एक आकडा, असं काहीतरी तिथं ब्लड प्रेशर असणार आहे. बरं, ज्यांना माहित नसेल स्फिग्मोमॅनोमीटर काय असतो त्यांच्यासाठी मी इथे एक डायग्राम पण टाकलेली. हे असणार इथं, हा बेल्ट जो आहे, हा बेल्ट आपल्या इथं लावणार आपल्या हाताला आणि नंतर इथं ही हवा भरल्यानंतर हा बेल्ट टाईट होतो इथं आणि त्या टायमिंगला इथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांवरती ब्लड प्रेशर काउंट केला जातो. आता काउंट करताना बघा इथं ही काउंटिंग कशी आहे. हे जे दिसतात आकडे 30, 50, 70, 90, 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180 हे काय आहे? तर MMA. आपली जी पट्टी असते ना, आपण शाळेमध्ये ती 15 सेंटीमीटरची पट्टी वापरायचो बघा. 15 सेंटीमीटरची, 1 ते 15 सेंटीमीटरची ती प्लास्टिकची पट्टी असायची बघा एवढी. मग 1 ते 2, 1 पासून 2 पर्यंत जे असतं ना, 1 सेंटीमीटर झालं ते. मग 1 सेंटीमीटर मध्ये किती असतात? 10 mm एवढा घटक असतो. म्हणजे इथे 1 सेंटीमीटरचा गॅप आहे बघा याच्यामध्ये. 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. हे डिटेल का सांगतोय? याच्या एककावरती प्रश्न विचारलाय म्हणून हे डिटेल सांगतोय मी तुम्हाला. आता बघा 1 सेंटीमीटरचा इथं गॅप असतो, म्हणजे 10 mm इथे काय करत असतं? पुढे जात असतं. बघा आता ज्यावेळेस हे लावणार त्यावेळेस आतमध्ये जो असतो ना, या ठिकाणी पारा असतो. पारा काय असतो त्याच्या ठिकाणी? पारा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मर्क्युरी. आणि मर्क्युरीचं जे सिम्बॉल आहे, लोगो आहे, त्याला काय म्हणतात? HG. मर्क्युरीचा लोगो काय आहे? HG. हा पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय वापरलं जातं? पारा. तो पारा इथपर्यंत वरपर्यंत गेला आणि ज्यावेळेस ती हवा सोडून दिली जाते त्यावेळेस ती खाली, हा पारा हळूहळू हळूहळू हळू खाली येतो आणि जो नॉर्मल असेल ना तुमचा ब्लड प्रेशर, तो 120 ला बाउन्स होतो. म्हणजे थोडासा खाली येतो आणि 120 ला बाउन्स होऊन 120 पर्यंत जातो. मग परत थोडासा खाली येतो, खाली 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 70 पर्यंत आला, परत बाउन्स होऊन 80 पर्यंत येतो. म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर 120, 80 असा कन्सिडर केला जातो. 2 वेळा का बाउन्स झाला? कारण की हृदयाचे ठोके 2 असतात ना, एकदा वरचा ठोका, एकदा खालचा ठोका. वरच्या ठोक्यासाठी 120 हा नॉर्मल असतो आणि खालच्या ठोक्यासाठी 80 हा नॉर्मल असतो. एवढं डिटेल तुम्हाला इथं कोणी सांगणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या मेडिकलच्या वगैरे लेक्चरला बसलो बघ, काय मी त्याच ठिकाणी डिटेलला हात घालतोय ज्या ठिकाणी पोलीस भरतीला प्रश्न विचारलेत. आजपर्यंत मुलं बघा सायन्स पाठ करताना मी बघितलेले मुलांना, पण सायन्स जर समजून घेतलं ना तर एक खूप इझी विषय. तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि नंतर प्रश्न सॉल्व्ह करा, बघा तुम्हाला कसं भारी वाटतंय ते. सगळेचे सगळे प्रश्न सुटणार 100%. म्हणजे मला तर फुल गॅरंटी आहे की तुमचे 100% प्रश्न सुटणार आहेत बघा. ठीक आहे. महत्वाचे पॉइंट परत एकदा. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी काय वापरतात? स्फिग्मोमॅनोमीटर. काय वापरतात? स्फिग्मोमॅनोमीटर. आता त्या स्फिग्मोमॅनोमीटर मध्ये हे जे मध्ये वापरलेलं असतं त्याला काय म्हणतात? पारा. मध्ये काय असतो? पारा असतो. पारा म्हणजेच काय? मर्क्युरी. मर्क्युरी. आणि मर्क्युरी पारेचा लोगो जो आहे, सिम्बॉल जो आहे तो काय? HG. आणि हे जे एकक असतात हे एकक कशात असतात? MM मध्ये कन्सिडर केले असतात. MM मध्ये 1 सेंटीमीटर बरोबर किती MM असतात? 10 mm एवढं डिस्टन्स असतं. हे MM मध्ये कन्सिडर केलेलं असतं. आता ब्लड प्रेशर जो असतो ना, त्या ब्लड प्रेशरचं एकक कसं असणार मग? मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. म्हणजे MM ऑफ HG असं लिहिलेलं असतं बघा. त्या MM ऑफ HG, मिलीमीटर ऑफ HG. मिलीमीटर का? कारण की ते किती मिलीमीटर वर आलं म्हणून MM लिहिला. आणि काय वर आले तिथं? पारा.
आणि पाऱ्याचा लोगो काय असतो? HG. हा पाऱ्याचा लोगो आहे, म्हणून तिथं काय म्हटलं? MM of HG. ठीक आहे. पुढचा बघा आता, निरोगी मानवाचा रक्तदाब किती असतो? 120/80. 120 वरच्या ठोक्यासाठी आणि 80 खालच्या ठोक्यासाठी तो नॉर्मल असतो. आता हा जो नॉर्मल असेल तो हाय ब्लड प्रेशर झाला, म्हणजे ब्लड प्रेशर खूप वाढलाय असं ज्यावेळेस म्हणतो ना आपण, त्यावेळेस काय करायचं? ह्याच्यामध्येच 20 ऍड करायचे. या 120 मध्ये 20 ऍड केले तर किती झाले? 140. आणि 80 मध्ये 20 ऍड केले किती झाले? 100. म्हणजे हाय ब्लड प्रेशर कशाला म्हणणार तुम्ही? 140. 100ला हाय ब्लड प्रेशर म्हणायचं. काय म्हणायचं? हाय ब्लड प्रेशर. आणि कमी ब्लड प्रेशर झालंय, एकदम कमी ब्लड प्रेशर म्हणणार आपण, तो त्याला काय, ते कसं कॅल्क्युलेट करायचं मग? बरं, 140च्या वरती किती पण जाऊ देत त्याला हाय ब्लड प्रेशर मानायचं. हा 100चा आकडा पण वरती किती पण जाऊ देत त्याला पण हाय ब्लड प्रेशर मानायचं. आणि जर कमी ब्लड प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार मग? तर 20 मायनस करायचे. हाय ब्लड प्रेशरला काय केलं आपण? नॉर्मल पेक्षा 20 ऍड केले होते, आणि मग लो ब्लड प्रेशरला काय करणार? 20 मायनस करणार. आता इथं 120 आकडा आहे, तर मी 120 मधनं 20 गेले किती राहिले? 100. आणि 80तनं 20 गेले किती राहिले? 60. म्हणजे लो ब्लड प्रेशरला काय म्हणणार मी? 100/60 MM of HG. छेद नाही म्हणायचा, 120/80 असं नाही म्हणायचं. तो छेद नाहीये, तो सेपरेट दोन्ही आकडा आहे. त्याला फक्त सेपरेट करण्यासाठी स्लॅश दिलेला असतो. तुम्ही छेद म्हणायचं नाही, ते वरचा ठोका आणि खालचा ठोका असं असतं. ते छेदच द्यायचा असता तर त्यांचा भागाकार करून डायरेक्ट लिहिलं असतं ना, तिथं 120/80 असं लिहून डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं. छेद नाही येतो, 120/80 असं म्हणत नाहीत. सरळ सरळ आकडा म्हणायचा 120/80 MM of HG. बस, सरळ सरळ ब्लड प्रेशर बोलायचा असतो. हाय ब्लड प्रेशर 140, 100 आणि लो ब्लड प्रेशर 100/60. ठीक आहे. तोच पार्ट मी पुढे घेतलाय. हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब 140, 100. 20 ऍड केले बघा. 120 मध्ये 20 ऍड केले 140 झाले. 80 मध्ये 20 ऍड केले 100 झाले. आणि यालाच काय म्हणतात? उच्च ताण, हाय स्ट्रेस. खूप स्ट्रेस वाढलाय. ब्लड प्रेशर ज्यावेळेस वाढतो ना त्यावेळेस स्ट्रेस आलाय असं पण म्हणतो आपण, म्हणजेच काय त्याला म्हणतात? उच्च ताण. बरं, उच्च रक्तदाब याला काय म्हणतात असा प्रश्न विचारलाय, त्याला काय म्हणतात? उच्च ताण असं म्हणतात. असा पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय, म्हणून हा कंस मी या ठिकाणी ऍड केलेला आहे. उच्च रक्तदाब याला काय म्हणतात? उच्च ताण असे पण म्हणतात. बस, एवढाच पाठ इथं लक्षात ठेवायचंय. आणि कमी रक्तदाब नॉर्मल हा होता, यातनं 20 मायनस केले मी. 120 मधनं 20 गेले 100 राहिले, आणि 80तनं 20 मायनस केले 60 राहिले. मग 100च्या खाली किती पण येऊ द्यात, लो ब्लड प्रेशर झाला. आणि 60च्या खाली किती पण येऊ द्यात त्याला पण काय म्हणणार? लो ब्लड प्रेशर असं म्हणणार. ठीक आहे. आता उच्च रक्तदाब, जर तुम्ही सारखं मीठ खात असाल ना, जास्त चिप्स बघितलं ना आपण, चिप्सला मीठ खूप असतं, सारखे चिप्स खात असाल म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही मीठ खूप खाताय. आणि जी लोक मीठ खूप खातात त्यांचा ब्लड प्रेशर ऑटोमॅटिक वाढतो. लक्षात ठेवा, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो ना त्यांना सगळं अळणी खावं लागतं, त्यांना सोडियम चालत नाही, म्हणजेच ते मीठ खाऊ शकत नाहीत. खाल्लं तरी एकदम किंचित खावा सांगतात, ते पण मग परत गोळ्या चालू होतात. लक्षात ठेवायचं आपल्याला पॉइंट. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी सामान्यतः एका दिवसामध्ये किती ग्रॅम हे खावं लागतं? म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त 5 ग्रॅम मीठ खाऊ शकता एका दिवसात, पूर्ण जेवणात. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, परत मग संध्याकाळचं जेवण, हे सगळ्यात मिळून 5 ग्रॅम पर्यंत तुम्ही मीठ खाऊ शकता. त्याच्यापेक्षा खाली चालेल, पण जास्त चालणार नाही. 5च्या पुढे जर कंटिन्यू महिना दीड महिना तुम्ही जर खाल्लं ना तर 100% तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो. ठीक आहे. आणि आजचा सगळ्यात शेवटचा पॉइंट, हा प्रश्न आत्ताच्या लेटेस्ट पोलीस भरतीला विचारला होता. पॉलिग्राफ टेस्ट कशाशी संदर्भात आहे? तर खोटे बोलण्याशी संदर्भात आहे. खोटे बोलणे, लाय डिटेक्टर टेस्ट. सगळीकडे मशीन लावलेलं असतात बघा, इथं वायर लावलेली असते, हृदयाला एक वायर लावतात सगळीकडे, आणि ते ECG सारखं एक मशीन असतं, ते वर खाली होत असतं. इथे एक इमेज पण टाकली आहे बघा मी. सगळ्या पूर्ण अंगाला मशीन लावतात. बोटाला एक मशीन आहे, इथं एक वायर लावलेली, इथं बोटाला इथं एक वायर लावलेली, छातीला पण आहे, डोक्याला पण लावलेली असते, आणि इथं एक मॉनिटर असतो. तो ग्राफ वर खाली जात असतो. बरं,
तो पॅटर्न फक्त त्याच्यामध्ये असं नाही लिहून येत की तू हा खरं बोलला, किंवा असं नाही लिहून येत की हा खोटं बोलला. त्याचा ग्राफ जो असतो ना, त्या ग्राफवरनं ते अंदाज मानतात. म्हणजे पहिल्यांदा काय करतील, तुमचं नाव विचारतील. तुमचं नाव विचारलं, समजा तर मला बसवलं तिथं, मला म्हटलं तुझं नाव काय, म्हटलं योगेश शिल्लर. तो ग्राफ वर गेला, खाली आला. ठीक आहे. म्हणजे मी ग्राफचा पॅटर्न सांगतो बघा. मी असं आलं. ठीक आहे. तुम्ही काय करता, हा एमपीएससीचा अभ्यास करतोय, नॉर्मल गेला. हा एमपीएससीचा अभ्यास करतोय, नॉर्मल गेला. ठीक आहे, बरोबर आहे. हा तुम्ही टीचिंग करता का, हा नॉर्मल गेला. हा करतो, टीचिंग करतो, इथपर्यंत गेला. ठीक आहे. आता तुम्ही मागच्या वर्षी युपीएससीची परीक्षा पास झालता का, मी झालेलो नाहीये, पण मी काय म्हटलं, हो पास झालो. तो मध्येच काहीतरी ग्राफ वरती जाईल, म्हणजे माझ्या शरीरातली हालचाली काहीतरी बदलल्या. म्हणजे त्यांना ह्या 3 प्रश्नांची उत्तरं माहिती होती, तीच त्यांनी आधी विचारली आणि तो ग्राफचं जजमेंट घेतलं. आणि त्या ग्राफच्या व्यतिरिक्त जर तुमचा ग्राफ बदलला ना, त्याचा अर्थ होतो की तुम्ही खोटं बोलताय. तिथं लिहून नाही येत की हा खोटं बोलला असं लिहून नाही येत, किंवा हा खरं बोलला असं लिहून नाही येत. त्या ग्राफवरनं अंदाज काढत असतात. बरं, हे डिटेल पॉइंट झाला. प्रश्न विचारलाय, प्रश्नपत्रिकांमध्ये चेक करा. पॉलिग्राफ टेस्ट कशाशी संदर्भात आहे, तर खोटे बोलण्याशी संदर्भात आहे. पॉलिग्राफ टेस्ट किंवा त्यालाच काय म्हणतात, लाय डिटेक्टर टेस्ट. लाय म्हणजेच काय, खोटे डिटेक्ट करण्याची टेस्ट म्हणजेच काय, पॉलिग्राफ टेस्ट. ठीक आहे. रक्ताभिसरण संस्था हा चॅप्टर आपला, त्याच्यामधले हृदय चॅप्टर कंप्लीट झाला, रक्तवाहिनी चॅप्टर कंप्लीट झाला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचंय, रक्त हा चॅप्टर बघायचंय. आता रक्तावरती खूप सारे प्रश्न विचारलेले पोलीस भरतीला, त्याच्यावरती 2-3 व्हिडिओ तरी बनणार आहेत बघा. कमीत कमी 2 तर होणारच आहेत, जास्तीत जास्त 3 पण होतील, 4 पण होतील. पण त्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि सगळे प्रश्न पण आपल्याला त्याच्यामध्ये डिस्कस करायचे. ठीक आहे. आज या ठिकाणी इथंच थांबतो मी. तुम्हाला जर व्यवस्थित विषय समजत असेल, तुमच्या ज्या काय प्रतिक्रिया असतील, तुम्हाला त्या सगळ्या प्रतिक्रिया मेसेज थ्रू किंवा ऍपच्या चॅट सेक्शन थ्रू माझ्यापर्यंत ते पोहोचवा. किंवा काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स पण माझ्यापर्यंत पोहोचवा. मी 100% ते डाऊट्स क्लिअर करून टाकेल. ठीक आहे. थँक्यू.